अगं वहिनी, आज तर तू चक्क 6 वाजेपर्यंत झोपली होतीस. आमच्याकडे इतक्या उशिरा कोणी उठत नाही हो, सुजाता आपल्या वहिनीला टोमणा मारत म्हणाली. तेव्हा तिची वहिनी चैताली लाजत म्हणाली, ते काय आहे ना ताई, माझं थोडं डोकं दुखत होतं ना, म्हणून उठायला थोडा उशीर झाला. त्यावर सुजाता चिडून म्हणाली, डोकं दुखणार नाही मग काय होणार? रात्री उशिरापर्यंत दादासोबत खोलीत हसत खिदळत बसतेस तर मग असंच होईल ना. हे ऐकून चैताली आश्चर्याने सुजाताकडे पाहू लागली आणि मनात विचार करू लागली, ही रात्री माझ्या खोलीबाहेर उभी राहून सगळं ऐकते की काय? आता चैताली काही बोलण्याच्या आधीच तिचा नवरा मोहित खोलीतून बाहेर आला. तेव्हा चैताली गप्प झाली, कारण तिला नवऱ्याच्या कानावर हे जाऊ द्यायचं नव्हतं की तिच्या नणंदेने त्यांच्या खोलीतील रात्रीचा आवाज ऐकला आहे. पण सुजाताच्या बोलण्याने चैताली सुन्न झाली होती, म्हणून तिच्या मनात त्या गोष्टींचा विचार सुरू झाला. या घरात मला काही प्रायव्हसी आहे की नाही? दिवसभर सगळे घरातच असायचे, त्यामुळे तिला नवऱ्याशी बोलायलाही वेळ मिळत नसायचा. त्यामुळे एकमेव रात्रच अशी होती की त्यावेळी ती आपल्या नवऱ्याजवळ थोडीफार बोलू शकत असायची. पण तेव्हाही दिवसभराच्या थकव्यामुळे तिला लगेच झोप यायची. चैतालीच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, पण तिला अजूनही नवऱ्यासोबत वेळ घालवायला मिळत नव्हता. आणि आता नणंदेला याचाही प्रॉब्लेम होता की ती खोलीत नवऱ्यासोबत हसत खिदळत का बसते. चैताली दुखी मनाने स्वयंपाकघरात गेली आणि चहा नाश्त्याची तयारी करू लागली. थोड्या वेळाने तिची सासू वंदनाताई सकाळची सैर करून परत आल्या. त्या सुनबाईला दूध आणि ब्रेडचा पॅकेट देत म्हणाल्या, सुनबाई छानसा चहा बनव आणि आज थोडे पॅटीस बनव. त्यावर चैताली म्हणाली, आई आज मी मेथीच्या पराठ्यांची तयारी केली आहे. तेव्हा सासूबाई म्हणाले, अच्छा चालेल, मग संध्याकाळी पॅटीस कर, आता आपण पराठेच खाऊ. तेवढ्यात चैतालीची नणंद सुजाता स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, वहिनी मी आज मेथीचे पराठे नाही खाणार, मला पास्ता करून दे. वंदनाताई तिच्यावर रागावून म्हणाल्या, बाळा ही तुझी वहिनी आहे, तू हिला ऑर्डर काय देतेस? तुला पास्ता हवा आहे तर तू स्वतः का करून घेत नाहीस? सुजाता म्हणाली, अगं आई मी पास्ता करू शकते, पण काय आहे ना, वहिनीच्या हाताचा पास्ता खूप टेस्टी लागतो, म्हणूनच वहिनीला विनंती केली आहे, ऑर्डर थोडीच देत आहे. सुजाता मुद्दाम बोलण्याची दिशा बदलून आईसमोर असं दाखवू लागले की ती वहिनीची स्तुती करते आहे. तेव्हा वंदनाताई हसून म्हणाले, अच्छा छान, मग असं स्पष्टपणे बोल ना. त्यानंतर सासूबाई चैतालीला म्हणाल्या, अगं सुनबाई हिच्यासाठी थोडा पास्ता करून दे बरं. आता सासूबाईंनी सांगितल्यावर चैताली पास्ता बनवायला लागली आणि तिची नणंद कुटील हास्य चेहऱ्यावर आणत स्वयंपाकघरातून बाहेर निघेली, कारण तिला तर फक्त वहिनीला त्रास द्यायचा होता आणि तिने ते करून दाखवले होते. का कोण जाणे, पण सुरुवातीपासूनच तिला आपल्या वहिनीविषयी चीड होती. तिला वाटायचं की वहिनी आल्यापासून घरातले सगळे तिच्यापेक्षा वहिनीवरच जास्त प्रेम करायला लागले आहेत. दादासुद्धा आता बहुतेक वेळ वहिनीबरोबरच घालवत असायचा, म्हणून ती चिडचिड करत असे. तिला हे समजत नव्हतं की उद्या तिचं लग्न झालं की तिचा नवरा देखील तिच्यासोबत वेळ घालवेल आणि तीही तीच अपेक्षा ठेवेल. असो. नाश्ता झाल्यावर मोहित ऑफिसला गेला. घरचं काम उरकून चैतालीसुद्धा आपल्या रूममध्ये गेली. तेवढ्यात मोहितचा फोन आला आणि चैताली त्याच्याशी बोलू लागली. त्याचवेळी सुजाता तिच्या रूममध्ये तिची एक ओढणी मागायला आली. तेव्हा तिला समजलं की चैताली मोहित दादासोबत बोलत आहे. फोन ठेवल्यानंतर सुजाता तिरकसपणे म्हणाली, वहिनी तू तर दिवसभर माझ्या दादासोबतच बोलत असतेस आणि रात्री फक्त त्यांच्याशीच, पण तो जर आजकाल आम्हाला वेळच देत नाही. चैताली आश्चर्याने म्हणाली, सुजाता तुझा दादा आता माझा नवराही आहे. कदाचित तुला हे लक्षात येत नाही की आम्ही केवळ या घरची मुलंच नाही, तर या अगोदर आम्ही नवरा बायको आहोत. त्यामुळे आम्हाला एकमेकांसोबत थोडी क्वालिटी टाईम घालवावासा वाटतो. त्यावर सुजाता वैतागून म्हणाली, हो हो, तुम्ही लोक तुमचा क्वालिटी टाईम घालवत राहा, बाकी घरच्यांशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. एवढं बोलून ती चिडून पाय आपटत तिथून निघून गेली. चैताली तिच्या अशा वागण्याने थक्क झाली. ती विचार करू लागली, एकदा का हिचं लग्न झालं की हिला सुद्धा समजेल की नवरा बायकोचं नातं काय असतं ते. तेवढ्यात एक दिवस बातमी मिळाली की चैताली आई होणार आहे. या बातमीने संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण पसरलं. चैतालीच्या सासूबाई तर आता तिची अधिक काळजी घ्यायला लागल्या होत्या.
तसा चैतालीला फार काही त्रास होत नव्हता, म्हणून ती रोजची साधी घरकामे करत होती. पण तिच्या सासूबाई तिला जड कामे करू देत नव्हत्या. एक दिवस चैतालीच्या कमरेत सकाळपासूनच थोड्या वेदना होऊ लागल्या, म्हणून ती खोलीतच विश्रांती घेत होती. संध्याकाळी तिच्या सासूबाई पार्कमध्ये फिरायला गेल्या होत्या, पण सुजाता मात्र सोप्यावर बसून शेंगदाणे खात होती. तेव्हा थोड्या साला सोप्या मागेही पडल्या होत्या, म्हणून सुजाताचे बाबा झाडू घेऊन साफसफाई करत होते. तेवढ्यात मोहित ऑफिसमधून घरी आला. तर सुजाता तक्रार करत म्हणाली, दादा बघ ना, बाबा झाडू घेऊन कचरा काढत आहेत आणि तुझी बायको प्रेग्नन्सीचं कारण सांगून खोलीत आरामात पडली आहे. त्यामुळे तू असं कर, वहिनीला 4 कानशिलात मार आणि तिला तिची जागा दाखवून दे. तुझी बायको घरात असताना बाबा कचरा काढत आहेत. आजकाल तिचे नखरे खूपच वाढले आहेत. तू वहिनीला कंट्रोलमध्ये ठेव. बहिणीच्या भडकण्यावर मोहित चिडून म्हणाला, सुजाता तुला नीट माहिती आहे की तुझ्या वहिनीची तब्येत बरी नाही आहे, तरीसुद्धा तू असं का बोलतेस? सुजाता तोंड वाकडं करत म्हणाली, दादा सर्वात आधी आई बाबांना प्राधान्य दे आणि शेवटी कुठेतरी बायकोला ठेव. अरे दादा, तू चांगला नवरा होण्याच्या नादात वाईट मुलगा बनू नकोस. मोहितने आपला राग आवरून शांतपणे उत्तर दिले, अच्छा सुजाता, मग तू काय चांगली मुलगी बनली आहेस का? सुजाता लगेच म्हणाली, दादा माझ्यात काय वाईट आहे? मी तर सगळ्यात आधी आई बाबांचाच विचार करते. त्यावर मोहित हसत म्हणाला, जर तुझी वहिनी तिच्या खोलीत आराम करत होती आणि बाबा झाडू घेऊन कचरा काढत होते, तर बाबांच्या हातून झाडू घेऊन तू कचरा काढू शकली असतीस ना? तू इकडे सोप्यावर आरामात बसून शेंगदाणे खात होतीस, सिनेमा बघत होतीस आणि बाबा तू केलेला कचरा साफ करण्यासाठी तर झाडू मारत होते. तुला लाज वाटली नाही का? सुजाता रागाने म्हणाली, वहिनी असताना मी का काम करू? मी जेव्हा सासरी जाईन तेव्हा तिथे काम करावंच लागेल. मग मी इथे का काम करू? मुली आपल्या आई बाबांच्या घरीच आराम करतात. सुजाताच्या बोलण्यावर मोहित हसत म्हणाला, अच्छा म्हणजे सासरी काम करशील? वा, ही तर फारच भारी गोष्ट आहे. पण मला एक सांग, तू सुद्धा माणूस आहेस. उद्या तुझ्या तब्येतीविषयी काही तक्रार असेल आणि तुझी सासू, नणंद, सासरे किंवा नवरा तुझ्या मागे झाडू घेऊन उभं राहिले आणि म्हणाले आजारी असलीस तरी झाडू घेऊन कचरा काढ, तर तुला कसं वाटेल? सुजाता चिडून म्हणाली, दादा माझ्याबद्दल अशा वाईट गोष्टी बोलण्याची गरज नाही. तू माझा दादा आहेस आणि तुझ्याच बहिणीविषयी तू असं बोलत आहेस. मोहित शांतपणे हसत म्हणाला, मग तुलाही तुझ्या वहिनीबद्दल असं बोलण्याचा काही हक्क नाही. तीही या घराला आपलं मानते. तुला आपलं मानते तरीसुद्धा तू तिच्या तब्येतीचा विचार करत नाहीस. तिची तब्येत बरी नाही तरी तू तिची काळजी घेण्याऐवजी मला भडकवतेस की मी जाऊन तिला 4 कानशिलात माराव्यात. तेवढ्यात अविनाशराव, मोहितचे बाबा, रागाने ओरडले, बस करा तुम्ही दोघेही. या घरात या गोष्टीवरून कोणी भांडण करणार नाही. मी सुरुवातीपासूनच सगळ्यांना समानच समजतो. सुनेच्या येण्यानंतरही मी कुणाकडे ना तक्रार केली ना कुठली अपेक्षा ठेवली. जर सुनबाई आराम करत असेल तर मी कोणाला काही बोललो का? बाळा, तू TV पाहत होतीस, मी तुलाही काही म्हणालो नाही आणि स्वतःच झाडू घेऊन साफसफाई सुरू केली. खरंच जर तुला माझी एवढीच काळजी होती तर तू स्वतः झाडू घेऊन का नाही केली साफसफाई? तू स्वतः काही काम करत नाहीस आणि वहिनीच्या मागे लागली आहेस. तुम्हा लोकांना काहीच करायची गरज नाही. आता माझे हातपाय चालत आहेत म्हणून मी ही सर्व कामे करू शकतो. तेवढ्यात वंदनाताई संध्याकाळचा फेरफटका मारून पार्कमधून घरी परतल्या. घरात चाललेल्या वादाचा आवाज ऐकून त्या आपल्या मुलीला समजावत म्हणाल्या, बाळा उद्या तुलाही सासरी जायचं आहे. तिथे जर कोणी तुला आराम करू दिला नाही आणि फक्त कामाचीच अपेक्षा ठेवली तर तुला कसं वाटेल? मोहित रागाने म्हणाला, आई मी केव्हापासून हिला हेच समजावण्याचा प्रयत्न करत आहे, पण ही तर तिच्या वहिनीच्या मागे हात धुवून लागली आहे. तेव्हा वंदनाताई थोड्या दुःखी स्वरात म्हणाल्या, बाळा तू असं का करत आहेस? तुझी वहिनी काही परकी नाही. उद्या तुलाही कोणाच्या तरी घरची सून व्हायचं आहे. मग आपल्या कर्माची पायरी आजच चढ. तू इथे आयुष्यभर राहणार नाहीस. तू इथून निघून गेल्यावर तुझी वहिनी इथे आरामात राहील, कारण आपल्या घरातले सगळे तुझ्यासारखे विचार करत नाहीत. आम्ही सुनेवर प्रेम कसं करावं हे जाणतो, पण असं होऊ नये की तुझ्या वाईट वागणुकीमुळे तुला असं सासर मिळेल जिथे तुझेच कर्म तुझ्यावर उलटतील. म्हणून कायम चांगली वाग, जेणेकरून तुला आयुष्यात चांगलंच मिळेल. आईचं बोलणं ऐकून सुजाता शांत झाली. ती हळूच उठली आणि आपल्या खोलीत गेली. मोहितही स्वयंपाकघरात जाऊन आपल्या बायकोसाठी फळ
फळे कापायला लागला, तर वंदनाताई संध्याकाळच्या चहापाण्याची तयारी करू लागल्या. त्या दिवशी घरात यावर आणखीन काही वाद झाला नाही, पण त्या दिवसानंतर सुजाताला समजलं की वहिनी एक माणूस आहे आणि जर आपण तिच्याशी वाईट वागलो तर उद्या सासरी आपल्यावरही तशीच वेळ येऊ शकते. म्हणून तिने आता स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली होती. मित्रांनो, घरातील सून म्हणजे काही यंत्र नाही जी प्रेग्नेन्सीत किंवा आजारपणातही सगळं काम करत राहील. अशा वेळी तिच्याकडून इतक्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा तिची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं असतं. यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर अशाच कथा तुम्हाला मनापासून आवडत असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच एक छान कथेसोबत.